दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण. शेतकरी संकटात, राजकारणी शक्ती प्रदर्शनात. नाहीतर आम्ही उपाशी मरून जाऊ मुख्यमंत्री साहेब. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, शिवतीर्थावरील हीच घोषणा ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत असतो. मात्र यावेळी एकीकडे पूरस्थितीमुळे शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना होणाऱ्या या दसरा मेळाव्यावरून चांगलंच राजकारण पेटलंय. भाजपनं ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्याचं बजेटच जाहीर करून टाकलंय. दसरा मेळावा 63 कोटी रुपयांचा असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्स पोस्टमधून केलाय. तर दुसरीकडे आमचा शिवसैनिक मेळाव्यासाठी आपली भाकरी घेऊन येतो असं म्हणत ठाकरे सेनेनंही पलटवार केलाय. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतकी भयानक परिस्थिती आहे आणि उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या तब्बल 3 तासाच्या दौऱ्यावर जाऊन आले आणि त्यांनी सरकारवर टीका केली. खरं म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये जर खरंच त्यांना काही करायचं असतं तर त्यांनी हा सगळा मेळावा रद्द करत त्यांनी हा सगळा निधी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होता, पूरग्रस्तांना द्यायला पाहिजे होता. तर महाराष्ट्राबद्दल त्यांची असलेली कळकळ, तळमळ ही प्रामाणिक आहे असं वाटलं नसतं. पण दुर्दैव त्यांनी तसं केलं. अरे केंद्रात आणि राज्यात अमाप पैसा आणि तुमचा जो आत्मविश्वास वाढलाय त्यामुळे तुम्ही काही बोलाल, काही काय संबंध काय? 63 कोटी आम्ही काय जेवण देतो, आम्ही काही नाही. आमचा सैनिक स्वतःची भाकरी घेऊन येतो, आमचा सैनिक स्वतःचं पाणी घेऊन येतं, वेळ पडलं तर पेपर घेऊन खाली टेकतं. भाजपच्या या आरोपांनंतर ठाकरे सेनेनं शिंदेंच्या दसरा मेळाव्यातील खर्चावरही टीका केली आहे. मनापासून तसं कोणी त्यांना शिवसेना बांधणार नाही. प्रचंड पैशाचा वापर करून लोक आणले जातात आणि आमचा मेळावा अरे तुम्ही कोण आहात? दसऱ्याच्या निमित्तानं बीड जिल्ह्यातील नारायणगडावर तब्बल 350 एकरावर जरांगे पाटलांचा दसरा मेळावा होणार आहे. तसंच परळीजवळील भगवानगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पारंपरिक मेळावा होतोय. त्यामुळं या मेळाव्यातील खर्चावरून राजकारण तापलंय. गेल्या काही वर्षांमध्ये या मेळाव्यांना एक आणखी वेगळं स्वरूप आलं आणि ते म्हणजे असं आहे की हे मेळावे त्यातला विचार वाटण्यापेक्षा किंवा तुमचा विचार जर राजकीय असेल तर तो राजकीय विचार देण्यापेक्षा सुद्धा त्या मेळाव्यांमधून तुमचं आर्थिक शक्तीचं प्रदर्शन करणं हा मला वाटतं वेगवेगळ्या पक्षांचा प्रमुख हेतू राहिलेला. पैशाचं जर प्रदर्शन करत असाल, पैशांची जर त्या तुमच्याकडे येणाऱ्या सत्तेच्या शक्तीची जर तुम्ही प्रदर्शन करायचा प्रयत्न करत असाल तर ते मला वाटतं आपण आपलं सामाजिक खच्चीकरण होत चाललंय या दिशेने आपण चाललो आहोत. ओल्या दुष्काळानं आधीच शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. परिस्थिती राजकारण करण्याची नाही असं म्हणणारेच शेताच्या बांधावर जाऊन राजकारण करत असतील तर नेमके शेतकऱ्यांचे हाल कोण समजून घेणार? परंपरेनुसार हे पक्षीय मेळावे घेतले जात असले तरी ही वेळ मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करण्याची नव्हे तर बळीराजाला पुन्हा एकदा उभारी देण्याची आहे. वैदेही काणेकरसह गणेश कवडे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.